हॅलो देणगे साहेब, ते कसं आहे डबल फोन याच्यासाठी लावला की उद्या कसं आम्ही आता इथून 4 वाजता निघून राहिलो. हो ऑटो सांगतो ना, आणि बरोबर तुमच्या वावरापाशी 5 वाजता टचाव. तर तुम्ही कसं आज सगळं घमिले टोपले तळवं हे ते सगळं आणून ठेवा, आणि आपलं त्या याच्यावर ते तुराट्या टाकून द्या, कूलर पाणी सगळी व्यवस्था बरोबर करा. सकाळी 6 वाजता बिलकुल आम्ही पातीवर बसलो पाहिजे. हो, या हिशोबाने तुम्ही हजर राहा. बस आता बा फोन ठेवला कामीच लागतो. मी आता घरी जातो, ते कॅनावाल्याला सांगतो, कूलर घेऊन येतो, तुराट्या गिराट्या टाकून बरोबर बंडा झाड झूड करून तडवं टाकून ओके करतो ते. उद्या बस तुम्ही इथं आले की काम सुरू करा. चहा पाण्यासाठी इथं सगळं चूल गिल हे ते सगळं मांडून ओके करतो ते. चला मग आता उद्या आम्ही 4ला निघतो इथून. ना तुम्ही वावरापाशी थांबा, 5 वाजता आम्ही तिथे पोहोचतो. चला ठीक आहे, ठेवतो फोन मग. वा बाबा काय मजूर का काय रामपूरचं पाण्यापासून कूलर आणि हेन तेन बाबा जेवण चांगलं दे जा, नाश्ता दे जा, चहा दे जा. काय काय कामाला येऊन राहिले का खायला येऊन राहिले म्हणलं कसं काय तर. ना ते गोष्ट बरोबर आहे तुझी, पण आता कसं आपलं घोंगडं अटकेलं आहे म्हणून आता कसं आहे जाऊ द्या बा. एक खेप वावरातला आता कांदा बाहेर काढणं आहे. एक तर कसे भाव टाईट होऊन राहिले तिकडे. आता अहमदनगर 2700 गेला म्हणते. मग म्हणून कसं आहे जरासं लवकर काढून लवकर रवाना करणं आहे. अजून काय भलं येईन सांगता येते का. 7 तारखेपासून पाणी सांगितलं म्हणते, असंही ऐकण्यात आहे. म्हणून कसं आहे आपल्याला घाई गडबड करावं लागते. जाऊ द्या आता एक खेप त्याची व्यवस्था करून देऊ. आहेच काय 8-10 जण, जाऊ दे ना. तेच तर सापडलेलं झाली आपली मेहरबानी आपल्या. बरं बाबा पा मग ते आता काय तुराट्या टाका म्हणते, ते कूलर आणि गिलर आणून घ्या लवकर. कसं घाई गडबड करा मग आज. हो ना, आता जाऊ दे. आता डबा जेवला की कामीच लागतो मी. तर आता उद्याचं काय करायचं. उद्या सकाळी यायले चहा पाणी नाश्ता घरूनच घेऊन येतो तू. हो, सकाळी जेवू राहिले 5 वाजता, मी इथं वावरात येतो 5 वाजता. आणि मग दुपारी समजा 12 वाजता डबे बनवून आणजो. आणि संध्याकाळचा मग इथंच बनवायला लावतो त्याला भाजी गिजी. आणि घरून आपल्या पोया भाकरी आणल्या की जाय तिकडे. असं आपलं 2-3 दिवसात समजा जिकडे तिकडे होऊन जाते. बरं बरं मग आपले ते लाईनी जवळ येऊन राहिले म्हणते का त्याचा काही फोन नाही आला कसं काय तर. मारत राहायचं निरा गोष्टी आहे द्यायच्या. मग आता कोणत्या तोंडाने फोन लावणार आहे ती. मग एक बाई सापडली नाही द्यायले यायनं. आता कसंही तरी जुगाड जमवलं. जाऊ दे तिकडे, पाहू ना आता काय करते ती इथं. जाऊ दे आता आपल्या सापडल्या ना माणसं. जाऊ दे तिकडे. चला लागतो मी कामोकामी, जेवण करून घेतो आणि पटकन जातो. आता कसं झालं, आता पक्क झालं. म्हणजे आता त्याला देणगे साहेबाला फोन केला, आता ते तयारीला लागते. तुम्ही आता या टोपान चालले जाऊ द्या. दुसरी गोष्ट कसं आहे महत्त्वाची म्हणजे जास्त काही लोकांना सांगू नका फालतू. म्हणजे कसं 4-5 जण अजून जर वाढसाल तुम्ही तर मग कसं 2 दिवसातच अटपाचा कांदा दे. त्यापेक्षा कसं आहे मस्त आरामानं चालले तुम्ही 4-5 दिवस. म्हणजे कसं आमचं एखाद्या दिवशी मग कसं संध्याकाळचं एखादा खरा पाहुणचार ठेवा, आम्ही येतो. झालं तर उद्याच पाहू म्हणा खरा पाहुणचारचं. उद्या रविवार. त्याला सांगून देतो मग वावरात नाही गेलं की बा आता कसं संध्याकाळचं बनवून टाका. तुम्हाला फोन करेन मी काय होते काय नाही पोझिशन पाहून. सकाळचं नाश्ता ते जाणतो म्हणते, दुपारचं 12 वाजता जेवण येईल. झालं मग काय विषय राहिला. फक्त आता आमचं काम आहे ऑटो पायने सकाळी निघणे नाही का बस. तर मग आता देवलाल द्यानी मोठा काही अडचण आता उद्या मग जाताना आता भिंत आहे ना, काही विषय राहिला नाही ना. बिलकुल झालं ना, पक्क झालं ना. आता येऊ राहिलं म्हणलं ना, एक हो म्हटलं म्हणजे हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट घरी कोणी सांगू नका आम्ही कांद्याला चाललो म्हणून. कसं बाया मग जाऊ देत नाही आपल्याला. एवढ्या उन्हीत तारीत काय चालले बा, तुमचं वय आहे का हे. तर म्हणून म्हणलं कसं आहे तुम्ही काय सांगा, देऊळगाव साखरेला चाललो म्हणून आम्ही. हो, रामेश्वर आठवडा आहे ना माझ्या नातेवाईक. हो, तर ते कसं आहे त्याची इथं कार्यक्रम आहे बा. हो, ते काय वावर घेतलं त्याचा सौदा करायसाठी चाललो म्हणून आम्ही. असं काही सांगून आपलं निघा जाईल. फक्त कसं 3-4 दिवस आम्ही काही येत नाही बा असं सांगा, म्हणजे टेन्शनचं काम नाही. तू एक आता काही खोटं बोलायचं कामच नाही ना फालतू. जे आहे ते सांगून द्यायचं काय होती. बाबा जाऊ देत नाही ना. मग फक्त घरातून बाहेर निघेपर्यंत तिकडे पोहोचल्यावर मग फोन करून सांगेन ना मी. देणगे साहेब भेटले पण कॅन्सल झालं, तिकडे इकडे गेलो. फक्त इथून निघेपर्यंत खोटं बोला. जाऊ दे ना बा, सांगतो तू म्हणशील तसं. हो, काही हरकत नाही. बरं चला आता. हो चला घराकडे चला म्हणलं. किती वेळ बसता इथं. हो फालतू आता झालं ना आपलं काम आहे ना. आता शांताराम आहे ते करते रखवाली. बरोबर जा तुम्ही, काही हरकत नाही. आम्ही हो ना आता वावरात नाही. जा आता रातभर तुम्ही आता जागल केली. आता काय जा तुम्ही जा. बरं कंदिराबाई तुम्ही चालले का नाही. जाताना ते सरपंच वावरात बाया असतील. हो बहुतेक झाला असेल त्याचा काडी कचरा. जर असल्यास कदाचित तर त्याला सांगता बरं पाहिजे म्हणा देवदास भाऊचा उद्या ते भेंडी गिडी तोडायला या लागते म्हणा. नाही जासान कुणी इकडे. हो ना सांगतो ना. हो जाता सांगतो, काही हरकत नाही. चला येऊ का मग आम्ही आता. चला ठीक आहे मग. आपलं गेले नाही वाटेल नाही. 12:30 होऊन राहिले ना. 12ला जात असता वाटेल तुम्ही नाही. 7ला येऊन 12ला. काय आज कोण उशीर कोण म्हणलं. आता बसलो आम्ही गोष्टी सांगत इकडे तिकडल्या. कोणाला तुम्हाला काय झालं काय अडचण काय म्हणलं. काही नाही विषय काही नाही. फक्त कसं आमच्या घरच्या बाईला सांगून राहिलो होतो. मी काय म्हणतो उद्या मी चाललो देऊळगाव साखरच्याले. उद्या ते रामेश्वर आठवड्याचा फोन आला होता. त्याचं काय म्हणते वावराचा सौदा आहे म्हणे. तर या म्हणजे 2-4 जण. तर म्हणलं मी मोठा डॅनी देवलाल असं 4 जण चाललो उद्या. तर म्हणलं कसं उद्याच्या दिवस कसं चक्कीचं म्हणा भानवले पाहिजे म्हणा. आता काय आता उन्हीन तारीख चालले आता बसले आपले. ते सांगून द्या करून घ्या ना मग तुम्ही. ते काय तुमचं काय काम आहे तिथं. काय करा ते तर 2-4 दिवसासाठी या म्हणे. पण मी म्हणलं नाही बा आम्ही कसं आज उद्या येतो परवा दिवशी आम्ही वापस येतो. जाऊ द्या आता कसं त्याचा सौदा होऊन जाऊ दे. जास्त लागते एखाद्या वक्ती जायला लागते सोयऱ्या धाऱ्याच्या घरी. जा मग. हो काही हरकत नाही जा. निघतो मग आम्ही आता. हो या तुम्ही या लवकर. काही उन्हीची काही थांबू नका जास्त. कसं पाराला तपून राहिला. चला जमलं तुमचं आता. बिना औषधाचं कांड फुटलं. तुम्ही म्हणे आता आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ देते का नाही. आता तेच चाललेत गावाले तुमच्या घरचे पुढे. तर म्हणलं आता तुम्ही काही सांगू नका काहीच नका. ते गेले की बस आपलं आपण इकडे चालले जाऊ कांद्याले. याची भेंडी थोडी 10 वाजता की जाय तिकडे. जाऊ द्या 2 दिवस ते तिकडे जाते. तर मग आपण इकडे कांद्याचं आटपून घेऊ. तर म्हणलं गाड्या गिड्या कसं करता बाई गुंपाबाई. गाड्या कोणत्या घेता. गाड्याचं काय आहे. गाड्याचा तर माझी एक गाडी आहे. माझी बसती 4 सीटा. येतो सांगून देऊ काशीनाथचा. उद्या 10 वाजता चालले जाऊ.
आता उद्या कसं 10 वाजता चालले जाऊ आपण सगळेजण. तर बरं चला बरं, घ्या बरं आता कॅना घ्या पाण्याच्या आणि ते आपल्या थैल्या गेल्या घ्या. चला घराकडे, आता काही उशीर करायला पुरत नाही. हा चला. हो हो हो. अरे याकवाल भाऊ थांबता जरा 2 मिनटं. मी काय म्हणतो, कॅना भेटतील का आपल्याला? हो, रोज 4 कॅना पाहिजे आपल्याला समजा. हा 4 कॅना समजा. हो भेटेल ना, वा काही हरकत नाही. हो भेटते. बरं ठीक आहे. तर म्हणलं उद्या आहे बा सकाळीच आपल्या वावरातनी, आपलं रस्त्यावरच वावर आहे ते कांद्याचं. हो तिथं आपलं 4 आणून टाका मग. हा हो, येता येता येरी तिकूनच येता ना तुम्ही, टाकून देता आपल्या इथं. हो तुमचं ते बंड आहे ते वावरात तिथं रस्त्यावर. हो चालते ना, ठेवतो तिथं, काही हरकत नाही. 4 आणू का मग उद्या? 10 जण येतील समजा, साधारणतः 8-10 जण आहेत असते नाही का. तरी 3 दिवस खाते तर 3 दिवस आणा तुम्ही. हो 3 दिवस घेऊन या. 4 कॅना रोजच्या आपल्या. बरोबर ठीक आहे ना. हो काही हरकत नाही. आता कॅनाचं अटपलं. आता कसं त्या बंड्यावर तुराट्या टाकून द्या लागेल, म्हणजे कसं थंड होऊन जाते. 2-3 तळवं हे ते आतरून बिलकुल ओके पद्धतशीर करून ठेवा लागेल नाही का. म्हणजे उद्या सकाळी आले की म्हणजे टेन्शनचं काम नाही, सुरू. बरं ठीक आहे मग भाऊ. उद्या घेऊन ये जा मग. ठीक आहे मग. सर म्हणजे मला भेटायला येऊनच राहिले होते तुम्ही नाही का. हो का, बरं झालं मग. आता योगा इथंच भेट झाली आपली. काहून काय होतं, काय विषय काय? काय विषय काही कोणाला सांगू नको तू. आता हे आपल्या 4-5 जणातलीच गोष्ट आहे. तर उद्या चाललो आम्ही शेंद्रीले कांदा काढणे आपला डेनकीचा. तर त्यानं आम्हाला सांगितलं की बा जास्त काही लोक सांगू नका, मोजकेच तुम्ही या. तर आता आम्ही 4 जण. आता देवलाल तिकडे घरी गेला, तर आम्ही 3 ते 1 असं आम्हाला 4 4 वाजता सकाळी बिलकुल ते मंदिरापाशी तू ऑटो घेऊन तयार राह. 5 वाजता तिथं आपल्याला शेंद्रीला पोहोचणं आहे. तर म्हणलं कसं काय भाडं किती काय होते ते आम्हाला सांगून दे, म्हणजे मग कसं विषय मोकळा होऊन जाते. आता याच्यात काय लपवण्यासारखं कमाला दिसते. बरं ठीक आहे ना. 4 वाजता तर भाडं देऊन द्या ना तुम्ही. समजा किती किलोमीटर येते? 20 किलोमीटर येते समजा नाही का. 20 हो देऊन द्या. 700-800 रुपये देऊन द्या. 800 देऊन द्या. 800 जाणं येणं समजा. म्हणजे टेन्शनचं काम नाही. हो 800 रुपये काही दे का, काही नको सांगतो ना. लोकांसारखं तू बी आपलं कसं जास्तच लावला तू. शिवलालच्या पडायला झालं तू. 500 रुपये देऊन देतो. तिकडून सापडते ना काही तुला सकाळी तिकडे. 500 देऊन देतो. कसं आहे, मजुरी जास्त नाही काही नाही. 240 रुपये मजुरी आहे. तेच म्हणलं. काय रे, पण ते सकाळी 4 वाजता उठा लागते ना. मग काय बरं ठीक आहे बाबा. तुम्ही सगळं 600 देऊन द्या. 600 सेटलमेंट करून टाकू. बरोबर अरे देऊन देऊ. हो जाऊ दे. 150 रुपये नाही का. बरं ठीक आहे. 150 देऊन देऊ आम्ही 4 तिकीट. हो ठीक आहे मग चालते, काही हरकत नाही. सकाळी फक्त हजर राह तू. बिलकुल 4ले मंदिरापाशीच ना. हजर बिलकुल या तुम्ही. कोणाला सांगायचं नाही समजा नाही का. अजिबात आमच्या घरच्याला नाही सांगायचं ना, दारच्याला नाही सांगायचं. तुला कळक सांगू राहिलो, फालतू कसं माहिती नाही झालं पाहिजे. लिकीच होती गोष्ट. ठीक आहे मग. आता चला, आता उद्या सकाळी 4ला तू हजर राह. आम्ही हजर राहू बिलकुल थैला घेऊन. याच्यात लपसारखं काय हेच समजून नाही राहिलं मला. घरच्याला सांगू नको. बरं ठीक आहे काही हरकत नाही. ते काय होईल म्हणलं, मशीन काय म्हणलं याटोवर दिसू राहिली, ते काय होईल? ती आपली शेवळ्याची मशीन आहे बबन भाऊची. त्याने दिली ऑटोवर टाकून. देऊन द्या म्हणजे घरी पोहोचून. मला ठीक आहे बुवा. आता काय त्याचं म्हणजे आता शिवलाल ट्रेडर हे चांगलं जोरात चालू आहे, चांगलं काम. तेच तर म्हणलं बा, ती गाडी दिसली म्हणजे मला काय नाही याचं. कसं काय बा, जमला वाटे चालते नाही. काय पाहता मग. आता ते उद्घाटन करणार आहे ती. त्याच्या ट्रेडरचं, शिवलाल ट्रेडर्स हे ते बॅनर घेऊन आणले त्यानं. आता बहुतेक या 2-4 दिवसात तुमचं कांद्याचं अटपलं की पाहा लागेल एखाद्या दिवशी. म्हणजे भव्य दिव्य कार्यक्रम वाटते नाही उद्घाटनाचा समजा नाही, म्हणजे जेवण खावण हे ते चांगलं देते वाटते. काय चालू होतं त्याच्या गोष्टी चालू असते. आता काय माहित काही आहे काय, तर सांगा ना आपल्याला पत्रिका दी नसते. तसं हो का. बरं आमचा कांदा झाल्यावर सांगतो मग. कसे आमचे 2-4 दिवशी इकडे अटपले की बस झालं मग. चला ठीक आहे मग. सकाळी हजर राहिलो. बरं झालं आल्या तुम्ही. घराला कुलू पण कुठंच ठेवा म्हणलं मशीन. आता एक तर खाली काढली मी. तर आता हे मशीन आणून दिली म्हणलं तुमच्या बबनरावला फोन करून सांगून द्या भेटली म्हणून. मस्त जमलं चेतनच्याही. मस्त झालं. आता बाबा तुला तर कामाला याच कामही नाही आता. कायचं गुंपा बाई. मी आता मला आणू नका. पण ते म्हणे 4 पैसे कमावले जाते म्हणे. राहू दे घेऊन घे. म्हणून मग मला जाऊ दे आणा बा. बरं आहे ना. असो आपल्याला 4 पैसे आपल्या जोड राहायचे तर चांगला एरी आपल्या गावाची मशीन नाही चालते ती. चला येतो मग मी आता. मशीन भेटली सगळं पद्धतशीर झालं. मला माया भाडं भेटलं का. चला येतो. कसं करू म्हणलं. म्हणू का काशीनाथ विषय काढू का आपला उद्याचा. काढा ना मग. तेच तर म्हणत होते मी तुम्हाला. आता काशीनाथ आहे तर बोलून घ्या काय त्याच्याशी ऑटोचं काय म्हणा यायचं. काहून काय आहे काय म्हणलं काय म्हणता. नाही उद्या ऑटो रिकामा आहे का म्हटलं. 10 वाजता आम्ही कसं म्हणजे भेंडी गिंडी तोडून येतो देताची. 10 वाजता आम्हाला शेंद्रीला जायचं आहे. ते कांदा काढण्याची तर मग ते जायचं होतं. अरे बाबा म्हणजे बाया चालल्या कांदे काढायला नाही का. कंदील बुडाय चालला म्हणजे तिथे 4 वाजता चालला बा. पण ते म्हणे सांगू नको बा. काय सांगा ते विषय नाही का. पहिले यायचंच आहे का. उद्या समजा 10 वाजता नाही का. 10 आले. हो चालते. आता ते आपल्याला सकाळीच जावं लागते. हो येतो ना मग. काही हरकत नाही. 10 वाजता येतो. महत्वाची गोष्ट सांगतो. कोणाला काही सांगू नका म्हटलं. आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो. फक्त कसं कामाचे काम ठेवा तुम्ही. आम्ही हे तर काही समजूनच नाही राहिलं. ते म्हणे सांगू नका हे म्हणे सांगू नका. चालले ते एकाच जागी. आपल्याला काय करावं लागते. असं हो बरोबर. मी काय सांगतो. आपण असं कसं इकडे तिकडे नसतो करत. आपलं कामच नाही तसं. तेच म्हणलं कसं आहे याला माहित नाही झालं पाहिजे. आतापर्यंत आम्ही कोणाला सांगत नाही. जर माहित झालं तो अचानक झाला ध्यान ठेव. नाही आपल्याला काय करावं लागते बा. जा ना कुठे जा. ठीक आहे. कुठं मंदिरात चाललं म्हणून सांगता कोणा विचारलं असता. मग ठीक आहे मग. आता चला बाय. चला आता जाऊ दे. नाही तुमचा ऑटो उद्या सकाळी 10 वाजता हजर राहील. बरोबर इथेच येतो मग बबनरावच्या घरापाशी. हो ठीक आहे मग. ठीक आहे. इथं 10 वाजता बिलकुल टच. आपण झाली बरं मारती राजा. मग काय कांदा काढणार येते कसं आम्हाला घट्टे नाही घटत. एक तर कमरला दुखते येत राजा. पण आता काय तुझ्यासाठी आता आम्हाला नाही म्हणता येत नाही. बरं झाबरू सरपंचाला सांगून देतो. आम्ही कसं 1-2 दिवस येत नाही बरं. आम्ही चाललो बरं तिकडे शेंद्रीला कांदा काढायसाठी. मी लाईने पाटला सांगून देतो. त्याचा ट्रॅक्टर घेऊन घेतो. चालते काय मारती जाऊ दे तिकडे आता.
तुम्ही काही घोरच करता बा. मग लोकांना माहित नाही पाहिजे ना आपण कुठं चाललो म्हणून. लोक कसं आहे आता सरपंच झाले, लाईनी पाटील झाले, फालतू झिलप्या पडायची, तुमचं कॅन्सल मारून द्यायचे. ते काय गरज आहे म्हणून कांदा काढायला, हे ते बायाचे काम आहे, तुम्ही काय चालले म्हणून म्हणलं मुकाटण राहा. अमरावतीला चाललो मला सामान आणण्यासाठी, मंडपाचं मारतेचं असं काहीतरी सांगा. हे गोष्ट कशी लिकीज करू नका फालतू. आपणच जाऊ ना अड्डा पोट्टे. आपल्याला कसं आहे एक दोन दिवसात बिलकुल कांदा काढून वापस यायचा आहे. पण काय तुम्हाला काय सांगावं. मग ते आपण सांगत काय फरक पडणार, म्हणजे त्याच्यात काय विषय आहे. तर नाही शंभर भाऊ, गोष्ट कशी आहे आता म्या जर म्हणलं बुडाली की आम्ही चाललो कांदा काढाले, ट्रॅक्टर गिक्टर घेऊन पोट्टे गिट्टे सगळे, तर म्हणून तुला काय पडले म्हणून एवढी तर सासऱ्याची काळजी आता बसू ना, तुला काय गरज आहे म्हणून काढून म्हणून त्याचं ते आधीच. तर मग कसं आहे तुम्हालाच माहित आहे मुंग सरपंच लढाई आहे म्हणून म्हणलं कसं आपलं चुपचापमध्ये जायचं आहे आपल्याला. 8 वाजता निघू आपण, 7:30 8 वाजता. ते बरोबर आहे नाही का, हो का. म्हणजे कसं तुमचं कसं घरातच राजकारण चालते बा. आता काय आता बुड्याचं तू समजा सासऱ्याचं काही पडत नाही. बरोबर. तर मग मी काही कोणाला सांगत नाही, तसा काही विषय नाही आपला. फक्त कसं आपण आता अड्डा धर म्हटल्यावर कसं जास्त दिवस लागले का नाही का, बाया घ्या हे जर असतं काही तर कसं लवकर आयरी आलं असतं नाही का. हो जाऊ आता काय तू नाही म्हणतो मग आपणच जाऊ. कोणी येऊनच नाही राहिलं तर काय म्हणून फायदा कोणाला. बायाला म्हणून पाहिलं गुंपा मावशी म्हणजे बाया येत नाही तर मग काय विषय. काय मनाचंही नाही काहीच नाही. आपलं आपण जायचं, आपलं आपण काम करायचं. अमरावतीला गेलो बा 2 दिवसात आपला कांदा होऊन जाते. रप रात दिवशी एक करून बिलकुल मोकळा करायचा. होते ते काही होत नाही म्हणलं, मारती तुझ्या बुडा आला पाहिजे म्हणलं, पाहिजे आले ते इकडे होता का मारती तू. तर मी काय म्हणतो उद्या संकेतला घेऊन जा मला त्याच्या घरी. हो ते लढून राहिलं नाही रा. हो काही नेऊन घालता त्याच्या घरी नेऊन घालते. हो जाऊ दे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. आता तुम्ही जा ना उद्या, मामांग काम आहे ना उद्या. मी अमरावतीला चाललो, मंडपाचं काही सामान आणायला लागते, आता यायला बी काही आणायला लागते म्हणून कसं आत्ताच सल्ला झाली आमची ना. आता कुठं वक्ता ती कॅन्सल करायला लावता. हो ना, पण त्याला नेऊन घाला लागणार, ते बोंबलून राहिलं ना. आता इतके 5 दिवस झाले म्हणे काही नेऊन घालता असं चालू आहे त्याचं. थांब ना म्हणा 2 दिवस, मग रसाई गिसाई केल्यावर जाय म्हणा, कपडे देते म्हणा मारते. आता अमरावतीतून चांगले कपडे आणतो म्हणा त्याला, काही काळजी नाही त्याला. थांबतो तुम्ही बरोबर. बरं ठीक आहे, जाय मग. आता ते काही येतं अमरावतीतून, काही येतं मला वापस. पाहू ना, झालं उद्या तर संध्याकाळी, नाही तर परवा दिवशी. झालं 2 दिवसात येतो आम्ही, काऊन की बरंचसं सामान घ्यायचं आहे, लागू शकते टाईम. आता एखादा मुक्काम होऊ शकते. तर वावराचं पाहिजे म्हणलं भुईमुगाचं ज्वारीचं जरा लक्ष द्यायचं 2 दिवस. पण लवकर येतो जरा, जास्त दिवस नको मोडू तिकडे. ठीक आहे मग. आपल्याला का म्हणलं येते का नाही काय सांगा राजा. मग 4 वाजता हजर आहे तू. अरे आले का म्हणलं. काही आलो ना, मग काय 4:30 होऊन राहिले ना. तुला म्हणलं 4 वाजता ये रे बा लवकर, चालला 4:30. असे कामं नको करत ना फालतू. कसं टाईमवर पोहोचला पाहिजे म्हणून. आता आम्हाला तिकडे कांदा उपटा सुरुवात करायला लागते. चल म्हणलं कर, सुरू कर लवकर. चला बसा लवकर टाका थैल्या टाका. म्या म्हणलं 8 लोक आहे का हे, तर आता समजा 4 जण दिसून राहिले म्हणले. एक तर ड्रायव्हर गेला यातला. सांगा आता का महिना भरपूर होते कांदा. अरे म्हणलं काय खंदीला पाहिजे कसं काय म्हणलं. हे काय तुम्ही काय 4 आले का म्हणलं. अजून बाकीचे लोक काय मागून येऊन राहिले का, कसं काय. त्यातच खराब वाटलं ना आम्हाला की बा आता आपण सांगितलं त्याला 10-12 लोक येतो बा ना. आता 4 जण चाललो. पण रात्रीतून लोक बोलतात काय, सकाळी बोलतात काय. रात्री म्हणे सगळे जण तयार आहो म्हणे आम्ही ना. आता सकाळी म्हणे कोणी म्हणे माझ्या पोट दुखू राहिलं, कोणी म्हणे माझ्या डोकं दुखू राहिलं, कोणी माझ्या ऊन लागली. मग आता काय बोलावं त्याला सांगा, काय बोलावं काय आता. शेवटी म्हणलं बा जाऊ दे आता 4 जण आहो आपण. चला आता काहीतरी जे होईन ते होईन बा. शेवटी नाही झाला. आपण आता हे कांदा अशाने महिना लागायचा ना आपल्याला. बरं जाऊ दे आता. आले ते आले आता. मी आणलं चहा पाण्यात सामान. आता हे सगळं नारळ अगरबत्ती पूजापाती करून घेऊ. पण मग चहा पाणी घेतलं की करून देऊ. मग पात घेतली की सुरू आपलं. तुम्हाला सांगतो तसं. आता काय कपडे बदलले की झालं, मग फ्रेश झाला की सुरू. चला मग आता चहा घेऊन घेऊ. तुमच्या कपडे कुठे चला. बरोबर ठीक आहे ते. अरे माय भाडं म्हणलं कधी राबाजी, भाड्याचं कसं करता म्हणलं. आता काय आता देणके साहेबांना का संघ आणले का पैसे. आम्हाला घ्यायला येशील का नाही तेव्हा देऊन देऊ. दोन्ही कळत समजा. जाय तू आता काही विषय नाही. अरे बाबा म्हणजे भाडं माझ उरावर असं. हो देतो भाऊ म्हणलं. किती झालं भाडं, किती झालं म्हणलं. 600 रुपयात केलं तर कबूल. 600 बोले का म्हणजे 150 रुपये माणूस तर आताच पडला. पुढचा 150 म्हणजे 300 रुपये तर यायचं ॲटोच भाडं उरावर आलं. बरं देऊन देईन बा. हो देऊन देईन. आता यायचं 2-3 दिवस लागते का 8 दिवस लागते पाय तुम्ही. फोन करीन तुम्हाला. हो झालं की. हो ठीक आहे. फालतूच झालंय नाही का. आता बायापासून नगदीच घ्या लागेल मग नाही का. मग काय हे असं जर झालं तर हो बरोबर ठीक आहे. मग आता मग घ्यायच्या दिवशी देऊन द्या. मग चला येतो मग. मग मागं बरोबर. हो जवळच आहे इथून. पाहिलेलं आहे ना आपण. आलतो ना मागे. बरोबर चला मग आता. तर मी काय म्हणलं मग आता 9 वाजेपर्यंत थांबा तुम्ही इथं. 9 वाजता मग नाश्ता गिस्ते घेऊन येतो समजा. मला जेवण मग 1:30 वाजता आलं चालते. करा आता. खायला आले का काय कामं करायला आले काही समजत. हो ना करतो ना. आता पहिले चहा तर घ्या तुम्ही. हो नाश्ता 9 वाजता आणायला जाईन ना मी, काही वांधा नाही. हो संध्याकाळचंही जेवण करतो आणि दुपारचंही करतो, काही काळजी करू नका. हो तेच म्हणलं ना. म्हणलं संध्याकाळी मग कसं काय, संध्याकाळी जरा आज रविवार आहे तर पाहिजे म्हणलं जरा व्यवस्थित. जीव घ्या तर माय. हो बरोबर. हो ना संध्याकाळी आणू ना. हो आणतो मी. खराब पाहून जराच ना. हो करतो सोय लावतो मी. मसाला वाटाच सांगतो तिले. तेच म्हणलं कसं माणसाचं कसं स्टॅमिना जास्त चालते मग. चला लवकर कसं निरा का खाण्याच पाहिजे का नाही का. कामाला सुरुवात करायला लागेल. चला. आता हे कुठं चालले म्हणा. अरे झाबरू कुठं आहे म्हणलं. काय झुंबर व कुकडं आहे दौरा. ते मारत राहा सामान आणायचं आहे. अमरावतीला चाललो आम्ही आता. मंडपाचं काही सामान कमी आहे म्हणते. मग कसं वाढवा जरा असं कपडा गिपडा हे ते.
हो पण मग हे ट्रॅक्टर आणि गिक्टर काही एवढे जणांचं काही काम तिथं बसले आपली एखादी गाडी करायची तिकडे घेऊन यायची. काय झिलप्या पाडून राहिलाय काय बोलायला एवढ्या सकाळी सकाळी आलंच कुठून? अरे म्हणलं काय एवढ्या सकाळी कुठे गेलते म्हणलं काशीनाथ भाऊ? 7:30 वाजता इकडून गावात आले म्हणलं. कुठे गेलते? सांगा आता याला सांगता येते का तुझ्या सासऱ्याला भेटून आलो म्हणून नाही का? आणि एक तर कंदील बुडा म्हणून सांगू नको बा. काही नाही इकडे डिझेल टाकायला गेलो होतो. डिझेल कमी होतं मॅटलं बा कसं ट्रिपले मग लागलं की मग होत नाही जाणं. आता डिझेल टाकून आलो बात. हो का? होय बाजून होय मग जाऊ द्या आम्हाला. चल झाबरू कर सुरू कर लवकर. चल जा लागते आपल्याला पटकन. होय बाजून रे बा काशीनाथ जा तिकडे. हो जा जा जा. हो चला आता बायले आता 10 वाजता न्यावं लागते नाही का आपल्याला. हो चला तोपर्यंत जेवण घेऊन करून घ्या. 10 वाजता हजर. नाही काही वांधा नाही ना. आता येरी तुम्ही सकाळी आज लवकरच आल्या होत्या. नाही तर 7 वाजता येतात 10 वाजता जात होत्या. 9 वाजता झाली आपली भेंडी तोडणं. आपल्याला काय काम झालं जाय तिकडे. बरं जरा भेंडी घेऊन जा ना मग भाजीले. नाही काही देऊ नका आता घरीच कोण आहे आता मी मैसून आम्ही चाललो आता कसं तुम्हाला सांगाच लागणार बाकीच्या काही सांगितलं नाही आम्ही तर देतच भाऊ तुम्ही कसं आहे कोणाला काही सांगू नका एक गोष्ट आम्ही चाललो आता कांदे काढाले मारती कसा लय मिनटा घरी आमच्या आम्ही काही काल त्याला सांगितलं नाही आज आता आम्ही 10 वाजता चाललो आता या टोकेटो सांगितलं कशी नसता बस निघाला आता 7-8 बाया आम्ही गोंधळ झाला आता नाही का. हे जर तिथं पोहोचले तर नाही का आपण आता म्हणजे सरी जत्राच वाटते त्या वावरात कांदेत नाही. आता 1 एकर कांदा नाही माणसं मजुरण किती होते काय सांगावं आता. एक तर आता कंदील बुड्यानं खोटं सांगून तिकडे देऊळगाव सांगितलं ना तर हे बाया जर तिथं गेल्या तर नाही का मारामाऱ्या व्हायच्या. असं हो का तुम्ही तिकडेच चालल्या नाही मग असं कांदे काढाले. अरे मी काय म्हणतो पहिले विचारपूस करायला लागतो देणके साहेबाले मजूर आहे नाही हे फालतू कसं सांगितलं का तुम्ही त्याला येतो म्हणून. काय करता दादा सांगून देता का त्याला येऊन राहिलो आता मजुराचं काही सांगता येते का आणि सकाळी जर म्हणलं येत नाही जमलं मग काय करा त्यापेक्षा कसं वावरात जायचं सरळ त्याला वाटतं हरी किती आले बा मजूर करते काय करायचं सोय करायचं ते करते बेसन पोळ्या केलं आम्हाला काय आपण तरी एक फोन लावला त्याला येऊन राहिलो आम्ही म्हणजे तयारीत राहिले असते ते सांगा लागते जाऊ दे आता दादाचे फोन करा आता बस आमचं काय ऑटो तयार आहे आता काशीला 10 वाजता येतो म्हणे आणि आम्ही आता माझी गाडी निघाली आम्ही मग जाऊ दे अर्ध्या घंटे तिथं जातो आम्ही. कठीणच काम दिसते मला नाही का. काय हे काही यायला काही रोखू शकत नाही आता कोण नाही का. जाऊ दे बा यायचं हे 5 बसेन आपण काय करायचं. बरं जा मग आता हो लागा तयारीला मग नाही का. हो जा बरोबर हो येतो मग आम्ही आता पाहिजे जरा लक्ष देता मला घरावर आमच्या ठीक आहे येतो मग आता कसं झुंबर नाही ते गेला अमरावतीले म्हणून कसं घरी काही कोण नाही. असं म्हणजे झुंबरे गेला का अमरावतीले तेच तर मला लाऱ्या गेला चिते गेला ती म्हणे बा मंडपचं काय कपडा आणायचा आहे म्हणे नसून तसं असं हो का. बरं जाऊ दे ठेवतो ध्यान ठेवतो मी काही वांधा नाही. हो जा मग तुम्ही जा. मी मगापासून येऊन बसलो ना तुम्हालाच उशीर होऊन राहिला तर मी काय करू म्हणलं आता. सगळे भला कोण राहिलं काय नाही तर अजून कोणी याचं कुठे चालले काय चालले माहित नाही का आपल्या गावातले का लोक माहित नाही का म्हणलं. आपण आता कायच करा ते बाला शांतारा मला बी आता पाहिला म्हणलं हे बा सांगू नका त्याला मी सांगतो काय बोलास मी बोलतो बरोबर हे कसं चौकशा करणार आहे. बापरे कुठं हो रे बाय तुंगा आम्ही तर गाडी गिडीन कसं काय. अरे गुंपा मावशी कुठं म्हणलं हे कुठं चालल्या याच लागत होतं का हे सगळ्या गावात नारद मुनी आता काय करा काही नाही म्हणलं आम्ही चाललो काटेपूरून आले हो आपलं कुरण खेळ नाही का अकोल्यात नाही आहे ते तर तिथं देवीचं मंदिर आहे चांगलं तर म्हणलं चला बा आता कसं बोर झाला मी वावरात कामं करू चला म्हणलं तिथं जेवण करा हे करा ते करा स्वयंपाक पाणी येते म्हणून सामान घेतलं काशीला तर ऑटो घेतला निघालो आता. आता मा घरची जायला नव्हतं पाहिजे का कसं मला जायला मोकळं होतं संध्याकाळचं. नाही असं हो का पण मी काय म्हणत होतो मा घरतील काऊन नाही सांगितलं म्हणलं तिला घ्यायचं असतं. करा बाबा मी काय म्हणतो तुमच्या घरचे बाई आले तर पाहिजे का नाही विचारलं तर म्हणते नाही म्हणजे माय होत नाही ऊन लागते ना सांग तसं मग आता आम्ही काय करा. हो का विचारलं होतं नाही हो का. बरं जाऊ दे हो का आता ती गेली जमलं तर माय बी. बरं ठीक आहे काय हरकत नाही. जा मग तुम्ही आता काय काही वापस काही येऊन राहिले म्हणलं. पाहू ना आता आज संध्याकाळचं जर लवकर झालं येणं तर येईल नाही तर मग अजून एखाद्या ठिकाणी जाईल आम्हाला काय रुद्रायणी जाता येते अजून तिकडे नागझरीच्या तिकडे जाता येते पाहिजे मग आता कसं 1-2 दिवस तसं म्हणजे दौराचा वाटते तुमचा नाही का. हां ठीक आहे जाऊ दे बरं आहे मस्त नाही. हो जा मग जा आता काय हरकत नाही जा. असं आहे म्हणलं म्हणून म्हणलं तुम्हाला पटकन निघा असं आहे ना कोणी येते नाही विचारायला मग काय सांगा काय नाही तर. बरं झालं तुम्ही सांगितलं पटकन ती शांतारा भाऊ माहित नाही का तुम्हाला. हो ना ते भूषणच्या आई वक्तात म्हणे मी बी येतो म्हणे आता ते काल म्हणे येत नाही म्हणे आता म्हणे येतो म्हणे येऊ दे आता येतो म्हणजे ते शिवलाल भाऊ तर म्हणे पाठवत नाही म्हणे असं म्हणे. आता काय ते म्हणे मीच काय करू म्हणे एकटी सगळ्या बाया चालल्या मी येतो म्हणे मग मला ये बा जाऊ दे तिकडे. बरोबर ठीक आहे येऊ द्या मग त्याला 10 मिनिटं वाट पाहून चालले जाऊ मग. बोला शांतारा भाऊ बोला काय ट्युशन फोन लावला हो. नाही आता कसं शेतीवाडीचे कामं सुरू आहे मला एखादा फोन लावा काय झाली का वाई गी बा म्हणलं कसं काय पोझिशन ना वाई राहिले ना हिंका आता हे बा गव्हाचं हे जे कचरा आहे का नाही ते जाऊन राहिलो मी. हो मला कसं नागरटी मग कसं मनामध्ये अटकते ते आता कसं ते पूर्ण जाज करून मोकळे करून टाकतो. राहू द्यायची असते ते कायले जायला ती नागरटी ती मस्त होऊन जाते ते उन्हाभर चांगले करपले असते तर खत होतो त्याचं ते डवरे मारा मनामध्ये अटकते ना ते म्हणून तो वांडी आहे त्याचे असं काय करायचं ते मुरवायला पाहिजे ना पण मुरवले कसं तर खत होत असते त्याचं एक तर आधीच तर शेणखत नाही आपल्यापाशी. बरं ठीक आहे मी काय म्हणतो जरा एक महत्त्वाचा विषय होता तर म्हणलं संध्याकाळ तरी काम पण आहे का तुमचं. संध्याकाळचं नाही का म्हणजे काय पार्टी घेते का असं संध्याकाळचं हो आहे ना संध्याकाळचं रिकाम पण असते. अरे काय दिवसभर काम केलं संध्याकाळी काम पण झालंच कामच झालं तर मग काय करा तुम्ही संध्याकाळी इथे येऊन जा तुम्ही सेंद्रीले. हो देणके साहेबाचा कांदा काढणं सुरू आहे ना आपल्याकडे माणसं गेलेल्या कंदीला भाजी हे ते मावलवाले तर म्हणून कसं संध्याकाळी खारा पाहुणचा राहणार आहे म्हणते ते मसाला आहे ते सगळं बिलकुल रेडी आहे. आता संध्याकाळी या मग तुम्ही आम्ही इकून येऊ राहिलो दोघं तिघं. नाही ना बा चांगलं नाही वाटत ना ते कसं काय आता ते म्हणा डेणके साहेब म्हणून हे कसे काय आले बा इकडे अचानक जेवासाठी झाले का बा कसं होईल ना ते नाही मी काही येत नाही ते तुम्ही पाहा काय आपण नाही तिकडे
नाही ना बा पाहुणे बा, तुम्ही असले काही पार्टी असल्यासारखी वाटते काहीतरी. चला बा, संकेतचे बाबा आहे म्हणजे पार्टी जंक्शन आहे म्हणून म्हणलं तुम्ही या आता बिंदास. कसं कंदील बुड्याशी आत्ता बोलणं झालं ना माया. संध्याकाळी खरा पाहुणचार आहे म्हणजे आहे, 100% आहे ना. मी चाललो हे बा देवीदास आत्ता झाला. देवीदास आहे, सरपंच आहे, आम्ही येऊन आलो इकून बुलेटनं. आपण माझ्याच नाव खराब होते नाशानं किंवा कुठे पार्टी असली हजर साहेब असं म्हणजे तुम्ही बोलावता आणि माझं नाव खराब करता. बरं जाऊ द्या, आता तुम्ही लस मिनिटा करून राहिले बा, येऊन जाईन मी. हो किती 7 वाजता येतो मग तिथं. हो बस आम्ही 7-8 वाजता पोहोचू राहिले तिथं. हो जेवण केले चालले आपल्या घरीकडे. तुम्ही आमच्या संग चालले जा मग इथं रामपूरले संकेतले घ्यायसाठी. कष्टच चालते नाही का, संकेतले आणलं जाते मग तुमच्या संग रामपूरला येईन मग मी. बरं मी काय म्हणतो, थोडीशी अंड्याची गोष्ट होती. काही थंड गिंड आहे का म्हणलं, काही डेंडके साहेब कसं काय म्हणजे ते घेतात का नाही काही माहिती नाही आपल्याला. हो नाही तर मग संग आणलं असतं म्हणून म्हणलं. तर तुम्हाला काही तेच तर खराब आदत आहे म्हणून मला कसं बोलावं नाही वाटत तुम्हाला. हो तर तुम्ही कसं तुमच्यापर्यंत तुमचं पाहायचं, लोकांचा काय विचार करायचा, आपापलं घ्यायचं ना आपापलं पाहायचं तिकडे. लोकांना डोकं नाही दुखवायचं. ठीक आहे ठेवतो मी आता, ठेवतो. अरे कोणाला फोन लावला म्हणलं, काय संकेतचा बुडा होता वाटते नाही. ते आता कधी बुड्याचा फोन आला मला अर्ध्या घंटे आधी आणि म्हणजे आहे म्हणे खरा पाहुणचाराची व्यवस्था आहे म्हणजे संध्याकाळी या म्हणजे तुम्ही. म्हणून कसं म्हणलं मॅम संकेतचा बुडा असला कसं जरा माल वाटते म्हणून मग त्याला फोन केला आता. होता येतो म्हणते ती मग आता तिकडून आपण इकडून जाऊ 3 जण. आता कोणाचं काय आणि कोणाचं काय यायचं पार्ट्या सुरू आहे. त्या संकेतच्या बुड्यालाही बोलावलं म्हणते बाबा नाही का घोर आता. अरे बाबा मला शांतारा भाऊ सगळं इचकलं म्हणलं, तुमचं काम काही राहिलं नाही, ते सगळं मोडमाळ होणार आहे आता. मग सगळा गेम झाला तुमचा. गेम झाला म्हणजे काय झालं काय म्हणलं. काय सरायच्या भेंडी तुळायला बाया नव्हत्या का, मग काय झालं बा लगबगीने त्यानं 9 वाजता भेंडी तुळून दिली मले. आणि मग आज गेल्यात ते तर ते म्हणे आम्हाला जावं लागते म्हणजे कांदा काढायला देणकीच्या वावरा. तर सांगा आता ते जर तिथं गेल्यात नाही का आपण हा गेल्या का म्हणलं, ते दिसल्या का तुम्हाला पुरायला ते तर काठी पुरायला जातो म्हणजे तिकडे कुरण खेळते मंदिरावर देवीच्या. असं सांगा आम्हाला. ते तर मलाच माहित आहे, मला सांगा ना बाया म्हणे तुम्ही कोणाला सांगू नका म्हणे. पण आता मला कसं तुम्हाला सांगायच लागलं. तर मग आता काय कसं काय म्हणलं, तिथं लयच गोंधळ व्हायचा मग आता. जाऊ दे होते ना गोंधळ, काय करायला लागते आता. हे इकडून चालल्या ती तिकडून हजर असायची तिकडे. झाला तर एकमेकासमोर आल्यावर होते काय काय आता त्याचं द्यायला माहित आता नाही का. जाऊ आपण संध्याकाळी संकेतच्या बुड्याला तिकडे बोलावलं आपण तर पाहू ना काय होते तर गोंधळ पाहायला जास्त लागते. नका बाबा हे बा फालतू जाऊ नका. ते देणगी कसा तपला फपला तर फालतू मिरच्याची भाजी करून सगळ्याचा कार्यक्रम करून टाका ते. जाऊ दे तिकडे जाऊ दे, ते त्याचे ते पाहू द्या, ते आपल्याला काय करायला जाऊ ना आपण. तू काळजी नको मग आता आपण जाऊ कोणत्या मिसानं, तू नको टेन्शन घेत जाऊ. जा लागत असते काही तू ये लवकर भेंडी पोहोचून ये आणि सटकन ये वापस. तर तुम्ही म्हणसान तसं आता नाही का जाऊ सध्या पाऊस मग काय होते.